आदित्य ठाकरे आणि तुतारी याचा कार्यालयाचं उद्घाटन झालं, काय बोलणार आपण? भुसावळ शहरामध्ये नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीसाठी नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून गायत्री बंगाळे गौड यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. सर्वात प्रथम असं आहे की ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून नाव सांगितलं मगाशी तसं सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उभे आहेत आणि त्या सर्व प्रभागामधल्या उमेदवारांसहित नगराध्यक्ष निवडून यावं असं आवाहन मी जनतेला केलेलं आहे. भुसावळ शहरामधल्या अनेक समस्या अजून जशा जिवंत आहेत. या ठिकाणची अमृत योजना गेले अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, ती पूर्ण झालेली नाही आणि शहरामधल्या नागरिकांना स्वच्छ आणि चांगलं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे म्हणून ही योजना आहे. पण दुर्दैवाने ही योजना पूर्ण होऊ शकली नाही. ते अपूर्ण योजना पूर्ण करण्याचं काम आम्ही आमचा नगराध्यक्ष आल्यानंतर निश्चित प्राधान्यानं करू. भूमिगत गटारींचे कामं असतील, स्वच्छतेचे कामं असतील, या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर फार शहरामध्ये चांगली स्थिती आहे असं नाही आहे. एक प्लॅन असला पाहिजे शहराच्या विकासाचा आणि त्या दृष्टिकोनातनं वार्डापर्यंत ते गेलं पाहिजे. या शहराचे दोन टप्पे होऊ शकतात. एक म्हणजे आत्ता अस्तित्वात असलेलं शहर आणि या ठिकाणी हद्दीसाठी अजूनपर्यंत परवानगी मिळालेली नाही. मी याच्यासाठी पुढाकार घेतला होता, दुर्दैवानं ते होऊ शकलं नाही आणि त्यामुळे ग्रामीण भागामधलं परंतु शहरी भागाला जोडलेलं अशा स्वरूपाची जी वस्ती आहे त्या वस्तीमध्ये कुठल्याही नागरी सुविधा नसल्यामुळे ते अजून आपल्या हद्दवाढीच्या प्रस्तावाच्या वाढ बघताय. त्याच संदर्भामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाठपुरावा करायचा आहे. त्यांनाही नागरी सुविधा मिळाल्या पाहिजे म्हणून प्रयत्न करायचे आहे. अशा अनेक गोष्टी मला भुसावळ शहराच्या संदर्भामध्ये सांगता येतील आणि त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम असे उमेदवार आम्ही उभे केलेले आहे. जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. अनेकांना मी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. माझ्याशी बोलताना लोक अत्यंत आनंदित आहेत, अत्यंत चांगल्या रीतीनं बोलत आहेत. त्यांना विश्वास आहे या ठिकाणी हे नाथाभाऊ आल्यानंतर या शहराच्या विकासाला निश्चित वेग येईल, चांगली परिस्थिती निर्माण होईल आणि त्याच अपेक्षेनं आशेनं आज आम्ही मतदारांपुढे जातो आहोत आणि त्यांना आवाहन करत आहे. मग दुसरा प्रश्न, 16 वर्षात आपला जो गगनभेदी जो आहे त्याला धडा शिकवला पाहिजे असं माझं मत आहे. मला एकच विनंती फक्त मुख्यमंत्र्याला आहे की जरा जनतेला सांगावं की याची भंडाऱ्यावर हकलपट्टी कशी केली, कशासाठी केली, काय केली, जरा हे जनतेला सांगितलं तर बरं होईल असं माझं मत आहे. म्हणून जसं याला भंडाऱ्यावर हाकललं तसं भुसावळमधून सुद्धा हाकला अशी विनंती माझी मुख्यमंत्र्यांना आहे. कारण यांनी भुसावळमध्ये फार दडपशाही माजवली आहे. मोठ्या प्रमाणात इथे गर्द, गांजा, चरस, अफीम जे मुंबईमध्ये विकलं जातं तसं सर्वात जास्त भुसावळमध्ये विकलं जातं आणि या सर्व गोष्टीमध्ये कोणाचे हात आहे हे हात जरा मुख्यमंत्र्यांनी तपासावे अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे.